झाली जसं आम्ही बोलतो ना का एरिया भी हमारा इलाका भी हमारा, अशी भूमिका ज्यावेळी होत असताना त्यावेळी आम्ही काय कोणाला जाऊन सांगितलं ना की प्रतिक्रिया द्या. हा आम्ही आमचा रेग्युलर आहे की हे आजच विधानसभेमध्ये येत आहेत किंवा विधान परिषदमध्ये जात आहेत असं नाही, प्रत्येक अधिवेशनामध्ये येत आहेत. ह्यांना ह्याची दखल घेऊन बोलावं लागतोय. आता गिरीश महाजनांनी म्हणजे मला तर क्यू वाटते अशा काही नेत्यांची की तुम्ही कुठे आहात, कोणाच्याबद्दल काहीतरी बोलतायत. आज आम्ही जर देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलायला गेलो तर ते काय योग्य होईल का? एक काळ असा होता का त्याच मातोश्री आशीर्वाद घेऊन तुम्ही हे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये ज्यावेळी तुम्ही त्याची मदत घेत होता तेव्हा तुम्हाला काय वाटत नव्हतं. फक्त मुख्यमंत्र्यांना आणि पक्षाला खुश करण्यासाठी आणि मी काहीतरी बोलतोय आणि बघा मी पक्षामध्ये भूमिका मांडतोय हे बोलण्यासाठी ही मंडळी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्यांचा लांबपासून पण काही संबंध नाही आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे विषय सोडून आम्ही किती वेळा आलो, आम्ही किती वेळा बसलो, आम्ही बसणार की नाही बसणार ही चिंता करण्यापेक्षा जे उपोषणला बसलेले, जे आंदोलनाला आलेले आहेत, 2-2, 3-3 दिवस झालेत, शिष्टमंडळ मंत्र्यांना भेटत नाही आहे. आज तपोवनच्या विषयावरती देखील सामाजिक संस्थेची लोक तिकडे आलेले आहेत, भेटायला भेट देत नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला 1,500 झाडं, 15,000 झाडं हे आम्ही आणलेले लावले. जावा ना मग तिकडे जाऊन लावत बसा ना, कशाला मग अधिवेशनामध्ये बसता? म्हणजे अधिवेशनामध्ये सिरियसनेस घ्यायचं नाही, लोकांच्या प्रश्नासाठी तुम्ही वेळ द्यायचा नाही, बोलायचं नाही आणि बाहेर येऊन अशाच काहीतरी गप्पा मारायची आणि काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने महाजन म्हणतायत की उद्धव ठाकरे यांनी आरशात पाहायला हवं, काय होतास तू, काय झालास तू. असं आहे, काही लोक आता जे बोलतायत ना सत्य आहे, हे सत्तेचा माज आहे असं म्हणायला हरकत नाही. काय होतास तू, काय झालंस तू, तुम्ही काय होता आणि आज तुम्ही काय झालेला आहात, जास्त वेळ लागणार ना. हे काळं चक्र आहे. इकडे व्यक्ती टीका हे टाळलं पाहिजे. ते आज माननीय मंत्री आहेत आणि अशा मंत्र्यांनी जर अशा पद्धतीने राजकीय व्यासपीठावरती येऊन बोलले असते तरी समजू शकलो असतो. विधानसभाच्या सभागृहामध्ये एक राज्याचे माजी उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल असं बोलणं हे त्यांना शोभते का? आणि म्हणून लोकच त्यांना बघतील आणि त्यांनी जाऊन लोकांच्या समोर हा चेहरा घेऊन जावं आणि त्यांचा आरसा पाहावं. आमच्या नेत्यावर बोलण्याची तुमची पात्रता नाही असं पण म्हणताय. असं आहे की कुठे ते आणि कुठे हे, आता ही पात्रता ही लोक बघतायत ना आणि म्हणून तर तुम्हाला दखल घ्यावी लागते आमची, म्हणून तुम्हाला बोलावं लागतोय. मग हे तुम्ही मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे राज्याचे प्रश्न प्रलंबित ते बोला ना, ते न बोलता डायरेक्ट फक्त आमच्या नेत्यांवरती अटॅक करून घेऊन तुम्हाला तुमच्या पक्षामध्ये महत्त्व कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला लकलक बरं, आम्हाला त्यातून काही फरक पडत नाही.